मी आहे श्रावणी रुईकर आणि तुम्हाला माहितीच आहे की मी कालपासून एक सिरीज सुरू केलेली आहे 10th स्टँडर्डसाठी 10 दिवसांसाठी. सो मी ही सिरीज का सुरू करते आहे? कारण मी आत्ताच 10th स्टँडर्ड पास झाले 91%नी आणि ते सुद्धा मला कोणत्याही ट्युशन्स नव्हत्या. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी मला वर्षभर खूप मदत झाली, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून मी ही सिरीज सुरू करत आहे. ही तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. मी 10 अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या मी फॉलो केल्या आणि ज्यामुळे मला इतके छान मार्क्स पडू शकले. सो तुम्हाला जर ही सिरीज हेल्पफुल वाटली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्या 10th स्टँडर्डच्या मुलांपर्यंत नक्की पोहोचवा. नेक्स्ट स्टेप आहे की नोट्स ज्या आहेत त्या स्वतःच्या बनवा. कारण म्हणजे गुगलवर सुद्धा तुम्हाला नोट्स भेटतील, तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा भेटतील, तुम्हाला अजून खूप ठिकाणी भेटू शकतात ऑनलाईन. पण ऑनलाईन नोट्सचा किंवा कोणत्या बुक्समधून तुम्ही जर आयत्या नोट्स घेताय तर त्या काही फायद्याच्या नाही आहेत. नोट्स आपल्या स्वतःच्या असल्या पाहिजे. जेव्हा आपण NCERT रीड करतो त्यानंतर त्याच्यासोबतच आपण नोट्स काढू शकतो. स्वतःच्या नोट्स काढायच्या हे मी सगळ्यांना सांगणार आहे, कारण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इझी लँग्वेजमध्ये काढायचे जेणेकरून आपण काय लिहिले ते आपल्याला समजलं पाहिजे. देन नेक्स्ट कलर पेन्स यूज करू शकता नोट्स लिहिताना, कारण ते छान पण दिसतं दिसायला आणि दिसण्यापेक्षा जास्त सुटसुटीत दिसतं आणि आपल्याला लवकर समजतं आपण काय लिहिलं. ते पॉईंट वाईज सगळं लिहिलेलं असतं कलरफुल पेन्सनी, त्यामुळे. आणि माझी जी चूक झाली 10th स्टँडर्डमध्ये ती मी सांगेल तुम्हाला, की मी ज्या नोट्स लिहित होते त्या खूप असे डिटेल्ड लिहायचे आणि खूप मोठ्या मोठ्या नोट्स लिहायचे, खूप जास्त लिहायचे नोट्स. तर नोट्सपेक्षा मला असं वाटायचं कधी कधी मी NCERT नुसती रीड केलेली परवडली, कारण त्या नोट्समध्ये जास्त लॉंग सेंटेन्स असायचे आणि मी खूप मोठ्या नोट्स लिहायचे. तर ते थोडंसं माझं चुकलं असं मला वाटतंय. नोट्स जितक्या जास्त शॉर्ट तुम्ही बनवू शकता तितकं शॉर्ट बनवा. ते मला नंतर रिअलाईज झालं. सो मी नंतरचे नोट्स थोडं शॉर्ट लिहायला लागले. सो तुम्हाला मी आधीच सांगते की नोट्स थोडं शॉर्टच लिहा. इट विल बी मोर हेल्पफुल फॉर यू.